नमस्कार मित्रांनो, एकनाथ खडसे यांनी जळगाव जिल्ह्यातील सावदा पोलीस प्रशासनावर तसेच सत्ताधारी नेत्यांवर अत्यंत गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे। सावदा परिसरातील एका विधवा महिलेवर एका वरिष्ठ राजकीय पदाधिकाऱ्याने अत्याचार केल्याचा दावा त्यांनी केला असून या प्रकरणात पोलीस तक्रार नोंदवण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला। खडसे यांच्या म्हणण्यानुसार संबंधित महिला तक्रार नोंदवण्यासाठी सावदा पोलीस ठाण्यात सकाळी गेली होती आणि दुपारी 12 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत ती ठाण्यात थांबली होती। मात्र पोलीस निरीक्षकांनी तिची तक्रार दाखल करून न घेता तिला धमकावून घरी पाठवले, असा गंभीर आरोप त्यांनी केला। एका मोठ्या राजकीय नेत्याविरुद्ध अत्याचारासारख्या गंभीर गुन्ह्याची तक्रार नोंदवली जात नाही, ही अत्यंत धक्कादायक बाब आहे, असे खडसे म्हणाले। दरम्यान सावदा पोलीस ठाण्यात खडसे यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे। त्यानंतर त्यांनी पोलीस प्रशासनावर आक्रमक भूमिका घेत टीका केली आहे। संबंधित पोलीस निरीक्षकाला राजकीय संरक्षण मिळत असल्याचा आरोप करत गुन्हे नोंदवण्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात हेराफेरी होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे। यावेळी खडसे यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा उल्लेख करत एक छायाचित्र प्रसार माध्यमांसमोर सादर केले। संबंधित पोलीस अधिकाऱ्याने मंत्र्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले। अशा माध्यमातून अधिकाऱ्याला राजकीय वरदहस्त मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला। एवढंच नाही तर संबंधित पोलीस निरीक्षकाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना खडसे म्हणाले की हा अधिकारी केवळ गुन्हेगारांना पाठीशी घालत आहे, तर दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल असे वातावरण तयार करत आहे। या आरोपांमुळे जळगाव जिल्ह्यात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून संबंधित प्रकरणात पोलीस प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांची भूमिका काय राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।